तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड पेण ग्रोथ सेंटरची घोषणा करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांचा हा मास्टर स्ट्रोक मानला जातोय। आज सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या घटनापीठासमोर शिवसेना नाव आणि चिन्हावर सुनावणी होत आहे। दरम्यान ताज्या अपडेट्सनुसार याविषयीची सुनावणी लांबणीवर पडली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। छत्रपती संभाजीनगरात भाजपा आणि शिवसेनेत युती झाल्याची घोषणा भाजपा नेते तथा मंत्री अतुल सावे यांनी केली आहे। इंद्रायणी नदी फेसाळली असून हा पर्यावरणाचा प्रश्न नाही तर वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेवर झालेला थेट आघात असल्याची भावना नागरिक आणि वारकरी बांधवांकडून व्यक्त होत आहे। GSW ज्याचे मुख्यालय मुंबईच्या BKC मध्ये आहे, लोढा ज्यांचे हेडक्वार्टर मुंबईत आहे आणि संगमनेरच्या पंचशील सारख्या कंपन्यांशी दावोसला जाऊन करार केले जात आहेत, अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे। मुंबईतील दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेचा दहिसर ते काशीगाव हा पहिला टप्पा सुरू करण्यासाठी अंतिम CMRS प्रमाणपत्र मिळाले। परिणामी पहिला टप्पा फेब्रुवारीत सुरू होणार आहे अशी माहिती आहे। परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपाचा डाव ओळखण्याचा सल्ला देत दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येण्याचं आवाहन केलंय। कोणतेही व्यसन नसताना एका ग्रामसेवकाला त्याच्या पत्नीने संगनमत करून चक्क व्यसन मुक्ती केंद्रात डांबून ठेवल्याचा प्रकार बीड शहरात उघडकीस आलाय। केवळ मालमत्ता हडपण्यासाठी आणि आर्थिक वादातून हा कट रचल्याचा आरोप पीडित पतीनं केलाय। बीडमध्ये 2 तरुण शेतकऱ्यांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। कृषी प्रदर्शनावरून परत येताना अपघातात त्यांचं निधन झालंय। अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपालिकेत भाजपाने चक्क काँग्रेस आणि ऑल इंडिया इत्तेहादुल मुस्लिमींसोबत हातमिळवणी केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।